देशभरामध्ये एकूण 16 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे, ज्याच्यामध्ये नंबर 1 केरळ आहे. पण केरळ पाठोपाठ महाराष्ट्र आहे, की ज्या ठिकाणी सध्याच्या घडीला 300हून जास्त कोविड केसेस या आता आहेत. म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्या ही 300हून जास्त आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत, की आता आपल्याला मग परत लस घ्यायची गरज भासणार आहे का, किंवा परत आपल्याला मास्क लावायची गरज आहे का, आताचा व्हेरियंट हा आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा काही वेगळा आहे का, महाराष्ट्रात ही स्थिती आहे तर देशभरात जगभरात काय स्थिती आहे, असे आय एम शुअर की तुमच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न असतील. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा बोलवलेलं आहे डॉक्टर रवी गोडसे यांना, आणि ते आपल्यासोबत अमेरिकेहून जोडले गेलेले आहेत. डॉक्टर गोडसे, आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे मुंबई तक मध्ये. नमस्कार. मला बऱ्याच मित्रांचे फोन आले होते, तर अरे रवी लेका आम्ही पाण्यात बुडलो होतो, पाण्यातून डोकं वर काढलं तर तुझं थोबाड दिसलं. म्हणजे ते काय कोविड बिविडच्या परत बातम्या यायला लागल्या की काय? काय नाही हो, एकदम मामूली आहे, काही काळजीचं कारण नाही. आणि हा जो JN.1 होता ना डिसेंबर 2023 मध्ये, तो जर का भीष्म पितामह असते तर हेच ते त्याचे नातू पणतू वगैरे JN.चे ओमिक्रॉनचे व्हेरियंट्स आहेत. एकदम मामूली आहेत, जास्ती संसर्गजन्य आहेत, पण अगदी मामूली आहेत. त्याच्यामुळे सिरियस डिसीज वगैरे काही होत नाहीये, तर काही काळजीचं कारण नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे मला ऍक्च्युली प्रश्न तोच विचारायचा होता, की जितकी मी हसत खेळत सुरुवात केलेली आहे, तुम्हीही ऍज युजल नेहमीसारखे फ्रेश पाहायला मिळतात आम्हाला. खरोखर आपल्याला असंच राहायची गरज आहे, की काही चिंता करण्याची गरज आहे? हा जो नवीन चिंता करायची गरजही नाहीये आणि काळजी करायची गरज नाहीये आणि काळजी घ्यायची गरज नाहीये. कारण आपल्याला ना एक फार आता सवय झाली आहे, आपण असं काहीतरी निरर्थक बोलत राहतो. म्हणजे सगळं झालं, हा काळजी घ्या. अरे काय काळजी घ्या? म्हणजे आम्ही याला गेलो होतो कुठेतरी काझीरंगामध्ये, तिथे उन्मत्त गेंडे सुटले होते. लोक म्हणजे काळजी घ्या. अरे काळजी घ्या म्हणजे करा काय ते सांगा ना. माझं तर काय म्हणणं आहे माहितीये, तुम्ही काळजी घेतली तर अजून प्रॉब्लेम येतील 2 वर्षांनी. या ज्या सगळ्या बातम्या येतात ना, त्या नेहमी सिंगापूर, हाँगकाँग, कधी कधी न्यूझीलंड आणि चीन, तायवान मधून का येतात? स्पेन मधून का नाही येत? दुसऱ्या ठिकाणाहून का नाही येत? कारण या ठिकाणी त्यांनी पूर्ण कोविडचा थांबवायचा ट्राय केला होता, ज्याला आपण झिरो कोविड म्हणतो. भारतामध्ये सुद्धा न्यूज केरळमधून येतात, कालिम्पॉंग मधून नाही येत. का नाही येत? कारण तिथे त्यांनी झिरो कोविड, म्हणजे जिथे थोडी इम्युनिटीचा अभाव आहे, ज्याला आपण इम्युन गॅप म्हणतो, तर जास्ती सुरक्षितता तुम्ही घेतलीत तर तुमची जी इम्युनिटी बिल्डअप होत असते त्याच्याबरोबर गोंधळ होऊन बसतो. त्याच्यामुळे मी तर नुसतं असं नाही म्हणणार काळजी करायचं काही कारण नाही, आणि काळजी घेऊ नका, प्रिकॉशन पण घेऊ नका. मी प्रिकॉशन सुद्धा घ्यायच्या विरुद्ध बोलतोय. काही गरजच नाहीये त्याची. आणि तुम्ही म्हणाल ना की आता अरे परत व्हॅक्सिन घ्यायला लागणार का आपल्याला? आम्हाला असं वाटलं होतं की हा कोविड RNA व्हायरस आहे, म्हणजे फ्लू सारखा व्हायरस आहे. तर फ्लू व्हायरस दरवर्षी बदलतो. तो दरवर्षी बदलल्यामुळे दरवर्षी आम्ही फ्लूची नवीन व्हॅक्सिन घेतो, म्हणजे नवीन व्हॅक्सिन आपण. तर इंडियामध्ये आता ते ना कॉपी पेस्ट करून बाकीच्या देशात लिहिलेलं असतं ते तसंच टाकून देतात. त्याच्यात म्हणे तुमचे अपडेटेड व्हॅक्सिन आहेत का बघा. अरे कुठले व्हॅक्सिन यार, कुठले व्हॅक्सिन? म्हणजे आपण व्हॅक्सिन बनवले होते गब्बरच्या विरुद्ध, आणि आता आहे मोगॅम्बो, तो दिसतच नाही. आणि आपण आपले विकट हास्य करत हे बोलत चाललंय की बाबा व्हॅक्सिनचे आहेत कुठे बूस्टर? ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट भारतामध्ये बूस्टर नाहीच आहेत. पण आता गंमत काय माहितीये, की समजा भारतामध्ये बूस्टर असते किंवा आपला हा प्रोग्राम भारताच्या बाहेरचे लोक पण बघतात, जिथे ओमिक्रॉन ऍडजस्टेड बूस्टर अवेलेबल आहेत, माझ्या मते आता बूस्टर घेऊन एवढा काही फायदा नाही होणार. कारण लकीली ना, म्हणजे थोडी अवैज्ञानिक गोष्ट आहे, पण लकीली आपला एवढा मटका लागला ना, की आपल्या सिनियर लोकांनी जी कोविशिल्ड व्हॅक्सिन घेतली होती ती मायमध्ये आता जगातली बेस्ट व्हॅक्सिन असेल सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या तुम्ही 2 डोसेस घेतले होते किंवा नव्हते, आणि त्याच्यावर तुम्हाला जर का ओमिक्रॉन झाला होता, अख्ख्या भारताला झाला होता. आता असा एखादा म्हणाला की मला झाला नव्हता, तर त्याला काय म्हणायचं माहितीये? त्याला म्हणायचं चुप बे झुटे, रुलायगा क्या. सगळ्यांना झाला होता ओमिक्रॉन. हा, तर तो नैसर्गिक डिसीज, आणि तुम्ही घेतलेले 2 डोस किंवा नसले घेतले तरी, त्याच्यामुळे सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट तुमचं खणखणीत प्रोटेक्शन आहे. खणखणीत प्रोटेक्शन आहे. म्हणजे हा व्हायरस तुम्हाला नाही थांबवू शकणार. आणि तो व्हायरस एवढा संसर्गजन्य आहे की तुम्ही त्याला नाही थांबवू शकणार. व्हायरसला तुम्ही थांबवू शकणार नाही, व्हायरस तुम्हाला थांबवू शकणार नाही. डन. पुढे काही करायची गरजच नाही. म्हणजे जरी इंडियाने ओमिक्रॉन ऍडजस्टेड बूस्टर आणले, ते आणणार होते 22 मध्ये, 2232 प्राइस पण होती,
म्हणजे आपण थापा मारतो त्या सुद्धा अशा स्टाईल मध्ये मारतो ना, कोणी हातच नाही धरू शकणार आपला. 2232 डोस नाहीच आहे, प्राइसच ऑलरेडी ते पत्रक घेऊन आले होते. तर जरी तो असता बूस्टर डोस, तरी माझ्या मते आता या क्षणी बूस्टर डोस घेऊन काही फायदा नाही. अमेरिका सुद्धा आता म्हणते तुम्ही फक्त इम्युनोसप्रेस्ड असाल तर तुम्ही बूस्टर कन्सिडर करू शकता, पण बूस्टर घेतला तरी बूस्टर तुमचं सिरियस डिसीजचं जे प्रोटेक्शन आहे त्याला थोडा बूस्ट देईल, मामूली डिसीज नाही थांबवू शकणार. आणि आपलं सिरियस डिसीजचं प्रोटेक्शन अगेन्स्ट ऑलरेडी आहे. आता लोकांना बातम्या ऐकून भीती, म्हणजे एकदा ती मनात भीती बसलेली असते ना कोविडची, की समजा बाबा कोणी इम्युनोसप्रेस्ड आहे, कोणाचा डायबिटीस आहे, कोणाचा डायलिसिस चालू आहे, कोणाच्या घरी असे लोक आहेत, किंवा कोणाला माहितीच नाहीये बोंबलायला की ते इम्युनोसप्रेस्ड आहेत, आणि कोविड झाल्यानंतर त्यांना काही झालं तर मरता क्षणी ते म्हणणार अरे मला इम्युनोसप्रेशन होतं का, मला माहितीच नव्हतं. तर एवढ्या तुच्छतेने त्याच्याबद्दल बोलायची गरज नाहीये. पण कोणी इम्युनोसप्रेस्ड असेल तर तो काय करू शकतो मनुष्य? कोविडच्या अगेन्स्ट एक औषध आहे, ते अजून चालतं, त्याचं नाव आहे निर्माट्रेलवेर. ते इंडियामध्ये मिळतं. तर आता आपल्याकडे जे सगळे सांगतात ना कमिटी आहे, हे करा ते करा, नाव पुन्हा एकदा सांगू शकता? निर्माट्रेलवेर. त्याचं ब्रँड नेम होतं पॅक्सलोवेड. ते फायझर बनवायचं. ते फायझरने आता इंडियामध्ये लायसन्स दिले. तुम्ही या क्षणी गुगल केलं ना पॅक्सलोवेड इंडिया, तर 2 प्राइसेस येतात. एक 200 रुपयाला आहे आणि एक 12,500 ला आहे. आता त्यातलं चांगलं कुठलं वाईट कुठलं मला माहित नाही. मी बऱ्याच जणांना फोन केला, फक्त मोठ्या मोठ्या फार्मसीज मध्ये आहे. 5,000 रुपये किंमत आहे. 30 गोळ्या असतात, 5 दिवसाचा कोर्स आहे. तर आता बाकी ते सगळे आपल्या कमिट्या बिमिट्या आता बसतील, बैठका वगैरे काढायला लागतील तर ते कदाचित काय सांगतील, सावधानी घ्या. ते सगळे सोडून द्या तुम्ही. मी सांगतो सावधानी घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला प्रोटोकॉल करायचा असेल तर मी आता तुम्हाला प्रोटोकॉल बनवून देतो. कोणाला फॉलो करायचा असेल, सरकारला ऐकायचं असेल तर ते पण ऐकू शकतात. पहिल्यांदा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा की मी इम्युनोसप्रेस आहे का नाही. इम्युनोसप्रेस नसाल, विषय संपला, सोडून द्या. इम्युनोसप्रेस असाल, म्हणजे थोडं डिटेल सांगा. इम्युनोसप्रेस म्हणजे मी सांगेन, अमेरिका म्हणतं 65च्या वर. माझ्या मते ते चुकीचं आहे. तुमचं वय 75च्या वर असेल, 75-80च्या वर, तुम्हाला खूप अनकंट्रोल डायबिटीस असेल, तुमची कॅन्सरची किमोथेरपी चालू असेल, तुम्ही डायलिसिसवर असाल, किंवा तुम्हाला असा लुपस वगैरे असा आजार असेल ज्याच्याकरता तुम्ही स्टिरॉइड सारखं औषध घेताय, ज्याच्यामुळे तुमची इम्युनिटी कमी आहे, अशा काही गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही इम्युनोसप्रेस. पहिला प्रश्न विचारायचा, इम्युनोसप्रेस आहे का नाही. इम्युनोसप्रेस नसाल, विषय संपला, सोडून द्या. इम्युनोसप्रेस असाल तर एक विचार करायचा की मी कोविडची गोळी घेणार आहे की नाही घेणार आहे. जर का गोळी घेणार नसाल, विषय संपला, काही करायची गरज नाही. गोळी घेणार असाल तर टेस्ट करायची, नाही तर टेस्ट कशाला करायची. टेस्ट करून काय उपयोग आहे. हा वैद्यकीय सल्ला नाहीये, पण म्हणजे कॉमन सेन्स आहे. तर तुम्ही इम्युनोसप्रेस असाल, गोळी घेणार असाल तर टेस्ट करा. टेस्ट करून पॉझिटिव्ह आल्याच्या 5 दिवसाच्या आत ही गोळी घ्यायला लागते. जेवढ्या लवकर घ्याल तेवढं चांगलं आहे. ती गोळी 5 दिवस घ्यायची असते. ती गोळी इतर गोळ्यांबरोबर खूप ऍक्शन करते. त्याच्यामुळे तुम्ही आधीच विचार करून ठेवायचा की मला कोविड झाला, मला सिम्पटम आले, ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, ही गोळी मी घेणार असेल तर त्याच्याबरोबरच्या कुठल्या गोळ्या मी बंद करायच्या, ते डॉक्टरला आधीच विचारून ठेवायचं. मला पॅक्सलोविड कुठे मिळेल ते आधीच विचारून ठेवायचं. म्हणजे मग धावाधाव नाही करायची, तो तसा विचार आधीच करून ठेवायचा. आणि समजा दुर्दैवाने कोणाचा ऑक्सिजन कमी झाला, ऑक्सिजन कमी व्हायची शक्यता कमी असते. का माहितीये, कारण जो ओमिक्रॉन असतो तो नाक आणि घशामध्येच राहतो, लंग्स मध्ये जात नाही. तो चुकून लंग्स मध्ये गेला तर ऑक्सिजन कमी झाला तर 3 दिवसाचा प्रोटोकॉल आहे, त्याला 3 दिवसाचा रेमडेसिवीर प्रोटोकॉल म्हणतात. पण हे बहुतेक सगळ्या लोकांमध्ये हे व्हायची गरजच नाहीये. आणि तुमच्या दर्शकांपैकी तुम्हाला माहितीये का असे कोणी, तुमच्या दर्शकांपैकी ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि खूप वेळ आहे आणि खूप भीती वाटते, असं कोणी असेल तर प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस करता अमेरिकेत एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे, पेमगार्डा. खूप महाग आहे, पण ती घेतली तर गॅरंटीड तुम्हाला पुढचे 3 ते 6 महिने कोविड होणार नाही. असं एक इंजेक्शन आहे, कोणाला अगदी घ्यायचंच असेल. ते काय आपल्याकडे येणार नाही, आपण फक्त प्रिकॉशन बोलत राहणार. पण म्हणजे एवढंच आहे हो, बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाहीच आहे करण्यासारखं. पण ते निर्माट्रेलवेर इंडियामध्ये अगदी आरामात मिळतं आता. अच्छा, नाही पण हा प्रश्न यासाठी म्हणजे माझ्या मते तुम्ही बऱ्यापैकी आता लोकांच्या मनात जर कुठली भीती असेल तर ती दूर केलेली आहे. पण जी आकडेवारी सरकारकडनं येते त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला सक्रिय पेशंट जे 27 मे ची आकडेवारी आहे त्याच्यानुसार 435 हे जानेवारी महिन्यापासून वाढलेले आहेत. पण आज म्हणजे मुंबईमधला जर विचार करायचा झाला
आणि महाराष्ट्राचा सुद्धा, तर पेशंटची संख्याही जास्त पाहायला मिळते. सक्रिय रुग्ण एकूण आत्ताच्या घडीला 325 आहेत, जे की भारतभरामध्ये सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आहेत. केरळ पाठोपाठ हा 325 संख्येसह महाराष्ट्राचा नंबर लागतोय. आणि त्यात सुद्धा महाराष्ट्रात दररोज आता 66 ते 69च्या घरामध्ये नवीन पेशंट्स वाढत आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्त संख्या ही मुंबईची आहे. म्हणजे महाराष्ट्रात जर आत्ताच्या घडीला 66 आज वाढलेले आहेत, तर मुंबईमध्ये 31 आहेत. म्हणजे निम्मे पेशंट्स हे आपल्याला मुंबईमध्येच वाढताना पाहायला मिळत आहेत. तर हे पेशंट्स कोण आहेत? मग हे प्रामुख्याने आपल्याकडनं बरेच जण हे हाँगकाँग, चीन, सिंगापूर या देशांमध्ये जातात. काही जण तिथनं आपलीच लोक सुद्धा परत येतात, काही त्यांची सुद्धा येत असतील. आणि महाराष्ट्र, मुंबई लक्षात घेता इथे येणाऱ्या परदेशी लोकांची संख्या ही जास्त आहे. याच्यामुळे हा संसर्ग वाढलेला आहे, की आता पावसाळा सुरू होतोय, त्याच्यामुळे सर्दी पडसं हे आपल्याला खूप होतं आणि म्हणून आपल्याला कोविड झाल्याची भीती वाटून जास्त टेस्ट होत आहेत. ही संख्या महाराष्ट्रात प्रामुख्याने वाढण्याची कारणं काय आहेत? एक म्हणजे हा जो हल्ली एवढं ट्रॅव्हल असतं ना, की तोच जर का व्हायरस जगात एका ठिकाणी असेल तर सगळीकडे आहे. म्हणजे आपण जो पूर्वी वेडेपणा करत होतो ना, ट्रॅव्हल टेस्टिंग. म्हणजे मी अमेरिकेत गेलो होतो ओमिक्रॉनच्या वेळेला. अमेरिकेत दिवसाला 5 लाख होत्या, इंडियात 5 लाख होत्या, कदाचित 5 करोड पण असतील दिवसाला. आणि आपण एकमेकांचं टेस्टिंग करत होतो नाकात नळ्या घालून. म्हणजे कादर खानने शक्ती कपूर कडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतण्यासारखं आहे. अरे दोन्हीकडे टेस्टिंग आहे. एकीकडे असेल तर सगळीकडे. आणि आपण जो नेहमी हा जो कुतूहलजनक अगदी लाडिक प्रश्न विचारतो, हा कुठून आला? अरे कुठून आला म्हणजे काय? तो गेलाच नव्हता. तो गेला नव्हता, तो येणार कुठून? तो आपल्याकडेच होता. सुबह का भूला शाम को घर आया वगैरे असं काही नाही. सुबह शाम तो आपल्याकडेच आहे. राईट. तो एंडेमिक झाला आता. तो कोविड भारतात आहे, तो इकडनं जात नाही, तिकडनं जात नाही. ट्रॅव्हल टेस्टिंग करून फक्त इकॉनॉमीला त्रास होतो, कोविडला त्याचा काही त्रास होत नाही. आणि तुमच्या मी केसेस कमी करून देऊ का एका सेकंदामध्ये? मोजणं बंद करा, केसेस बंद होतील. आता तुम्ही म्हणताय ना सक्रिय रुग्ण, माझे हजारो चिमुकले प्रश्न आहेत या लोकांना, ह्या ज्या टेस्टिंग करतात त्यांना. सक्रिय रुग्ण म्हणजे काय? कुठले सिम्पटम आहे? किती दिवसात बरे होतात? काय औषध दिलं तुम्ही त्यांना? इम्युनोसप्रेस किती आहेत? टेस्टिंग का केलं? सिम्पटम नंतर किती वेळाने केलं? आता रेकमेंडेशन काय आहेत? जर का टेस्ट पॉझिटिव्ह आली तर किती दिवसांनी कामाला जायचं? 1 दिवसांनी, 2, 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, कधीच जायचं नाही, मृत्यूपत्र लिहायचं. काय करायचं? म्हणजे तुम्ही आपण नुसतेच जे रेकमेंडेशन म्हणतो त्याच्याबरोबर पुढे जोडीला काय पाहिजे ना. अमेरिकेत एकदम क्लिअर आहे. तुम्हाला कोविड झाला असं वाटलं, तुम्ही टेस्टिंग केलं, तुम्हाला बरं वाटत असेल 24 तास तर कामाला जायचं. असं एकदम क्लिअर कट रेकमेंडेशन आहे. मास्क घालायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं. मास्क नाही थांबवू शकत आता त्याला. ओरिजिनल कोविडला नाही थांबवू शकलो. आणि हा ओरिजिनल कोविडच्या 300-400 पट तरी संसर्गजन्य असेल. आणि आपण काय म्हणतो माहितीये की हा नवीन जास्ती संसर्गजन्य आहे असं आपल्याला वाटतं. अरे किती सिंपल सायन्स आहे यार हे. जास्ती संसर्गजन्य आहे म्हणजे काय? असायलाच पाहिजे ना. म्हणजे तुमच्या गल्लीमध्ये समजा एक गुंड होता, तो तुमच्याकडून हप्ते घेतोय, त्याचं नाव आहे बिल्ला. आणि आता अचानक एक नवीन गुंड आलाय रंगा, तो तुमच्याकडून हप्ते घेतोय. म्हणजे आपण हप्ते देणार ते ठरलेलं आहे. आपण काय बंदूक नाही, आपण हप्ते देणार. पण बिल्लाला जसं तुमच्याशी भांडून हप्ते घ्यायचे तसं त्याला रंगाशी पण भांडायचंय ना. म्हणजे हे गुंड आपापसात पण लढत असतात ना. तर या संसर्गजन्य यांची आपापसात लढत होते. आणि जो सर्वात जास्त संसर्गजन्य असतो तो पसरतो. आता लोकांना भीती एकच वाटते, आणि मी ते भीतीचं मी कारण सांगतो तुम्हाला. की ओरिजिनल कोविड होता, त्याच्यानंतर डेल्टा आला, ज्याला आपण प्रेमाने इंडियन व्हेरियंट म्हणायचो. तर तो डेल्टा जास्ती पसरणारा होता आणि जास्ती सामर्थ्यवानही होता. म्हणजे मारतही होता आणि पसरतही होता. त्याच्यामुळे त्याच्यात 2 बदल झाले होते. त्याच्यामुळे आता लोकांच्या मनात एक भीती बसलेली असते की जसा हा बदलून जास्ती पसरणारा झालाय तसाच हा जास्ती सामर्थ्यवान होईल का? आणि तसं झालं तर मग काय करणार? मृत्यू व्हायला लागले तर काय करायचं? आणि त्याचं उत्तर असं आहे की हा आता व्हायरस एवढा बदलून ह्याच्यामध्ये एवढे म्युटेशन झाले की आम्हाला नाही वाटत की असा एखादा व्हायरस येईल की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होतील, की तो जास्त ताकदवानही आहे आणि जास्त तेजही आहे. म्हणजे जास्ती फास्टही आहे. आणि असे येतील कदाचित 2 वेगवेगळी, म्हणजे 2 त्याला पिल्ल होतील. म्हणजे भीष्माना 2 नातू झाले. एक आहे भीम, एक आहे नकुल. नकुल म्हणजे 20 रुपये दिवसाला वगैरे असा एक्स्ट्रा ऍक्टर आहे. भीम म्हणजे एकदम ताकदवान आहे. राईट. तर आता भीम आणि नकुल जर का झाले तर तुम्ही म्हणाल मग आपल्याला भीमाची भीती आहे, नकुलची नाही. पण प्रॉब्लेम काय आहे? भीम आणि नकुल झाले तर नकुल हा भीमापेक्षा जास्ती ताकदवान, जास्ती पळणारा असेल.
आणि तुम्हाला भीम आणि नकुलपैकी एकच पकडू शकेल, तुम्हाला दोघांपैकी, आणि जो पकडू शकेल तोच मारू शकेल. त्याच्यामुळे ती भीम गदा उचलून तुमच्याकडे पोचेपर्यंत नकुल तुम्हाला येऊन हात लावून टॅग म्हणेल. त्याच्यामुळे मग तुम्ही वाचलात, भीमापासून पण वाचलात. त्याच्यामुळे आता आम्हाला असं नाही वाटत आहे की कोविडचा हा जरी बदलला आणि सामर्थ्यवान जरी झाला तरी तो पसरू नाही शकणार, कारण वीकर जे स्ट्रेन्स असतील पसरणारे ते त्याला क्राऊड करून टाकतील. त्याच्यामुळे याची काळजीचं काही कारण नाही. आणि एक गोष्ट तुम्ही विचारायच्या आधी सांगून टाकतो, असं पटकन बातमी येते ना किंवा ठाण्यात मृत्यू झाला, मृत्यू कसा झाला, मग मृत्यू कसा झाला, त्याची 2 उत्तरं आहेत, 3 उत्तरं आहेत. एक गोष्ट म्हणजे की आम्ही म्हणतो 99.99% लोक ठीक आहे, पण 0.0001 एखादा असेलच ना, लाखातला एक, 10 लाखातला एक एखादा असू शकेल की ज्याच्यामध्ये ओमिक्रॉन लंग्स मध्ये गेला. आणि कधी कधी काय होतं ना, हा ओमिक्रॉन हा भुरटा चोर आहे. तो तुमच्या स्टुडिओचं दार उघडतो आणि निघून जातो, आणि त्या उघडलेल्या दारातून मग दुसरे गुंड आत घुसतात आणि ते तुम्हाला त्रास देतात. त्याच्यामुळे ओमिक्रॉनच्या मुळे नाही, ओमिक्रॉनच्या बरोबर मरू शकतं. म्हणजे आपण आता महाभारताची गोष्ट करत होतो, समजा भीष्म पितामह पडलेत 1000, आणि ते मरताना जायचे, त्यांना नमस्काराच्या ऐवजी तुम्ही त्यांच्या नाकात नळी घालून ओमिक्रॉन काढला, तर भीष्म काय ओमिक्रॉनमुळे नाही मेले, ते अर्जुनाच्या बाणांमुळे मेले, आणि त्यांचं सुद्धा इच्छामरण होतं. त्याच्यामुळे एवढा जर का तो समाजामध्ये पसरू शकत असेल तर लोकांना नुसता सुद्धा असेल ना. एखादा मनुष्य लोकलमध्ये पडून मेला आणि तो मेल्यानंतर तुम्ही त्याच्या नाकात ओमिक्रॉन काढला, त्याचा अर्थ तो ओमिक्रॉनमुळे रेल्वेमधून पडला नाहीये. त्याच्यामुळे ज्या सिरियस अशा ज्या बातम्या येतील त्याने घाबरून जायचं काही कारण नाहीये. हा सिरियस नाहीच आहे, हा अगदी मामूली आहे. बहुतेक लोकांचं पूर्ण प्रोटेक्शन आहे, व्हॅक्सिनचा काही उपयोग नाहीये. आता आपल्याकडे ज्यांचा उपयोग थोडाफार होऊ शकेल त्या व्हॅक्सिन पण नाहीच आहेत. औषधं 2 आहेत, ती दोन्ही मस्त चालतायत. पेमगार्डा खूप महाग आहे, सोडून द्या. मास्कचा काही उपयोग नाही, हात धुवून काही उपयोग नाही. जास्ती प्रिकॉशन घेत बसलात तर 2 वर्षांनी अजून प्रॉब्लेम येतील. आता एकच काळजी घ्यायची, मजा करायची, टकाटक पाणी बुडतंय ना, पाण्याची मजा बघायची, खोड्या सोडायचे, व कागज की कश्ती व बारिश का पाणी चालू ठेवायचं. पण एक चिंता असते, ती म्हणजे पालकांना. तुम्ही आता जसं सांगितलं की ज्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटी आहे, आता कारण की इनफॅक्ट आम्ही सुद्धा स्क्रीनवर दाखवत होतो त्या पद्धतीने की काही रुग्ण हे महाराष्ट्रात दगावलेले आहेत. एक साधारणतः 4 ते 5 रुग्णांची संख्या आहे, पण हे सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की त्यांच्यामध्ये सहव्याधी होत्या, कोमॉर्बिडिटी होत्या, काहींना तर कॅन्सर होता. सो त्यांच्या मृत्यूचं प्रायमरी कारण, प्राथमिक कारण जे होतं ते त्यांना असलेली सहव्याधी होतं, ना की कोरोना. फक्त मृत्यूची म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची हे आधी कळण्यासाठी त्यांचा मृत्यूनंतर सुद्धा कोविड टेस्ट करण्यात आली, आणि त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले, आणि म्हणून त्या गाईडलाईन्स नुसार त्या मृतदेहाचं पुढे करण्यात आलेल्या आहेत गोष्टी. तर त्याच्यामुळे जे मृत्यू पावलेले आहेत ते सहव्याधी त्यांना असल्यामुळे त्यांचे मृत्यू झालेले आहेत, हे सुद्धा सरकारकडनं सांगण्यात येते. त्यामुळे जे मृत्यू होत आहेत ते काही घाबरण्याचं कारण नाही, हे तुम्ही सुद्धा आता सांगत आहात. आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हेही सांगितलं की जर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना या सगळ्या सहव्याधी असतील, ज्याची मगाशी तुम्ही व्याख्या सांगितली की डायबिटीस असेल किंवा डायलिसिस वगैरे सुरू असेल, तर त्यांची सुद्धा एक विशेष काळजी घेण्यात यावी. त्याच पद्धतीने घरांमध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांची काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांना काही काळजीचं गरज नाही. जास्त धांगडधिंगा करतात ते सगळ्यात जास्त, म्हणजे त्यांच्याकडनं काय हायजीन पाळण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. ते कुठेही हात लावतात, त्यांना लवकर सर्दी वगैरे होते. लहान मुलांची वेगळी काळजी घ्यायची काही कारण नाहीये, कारण लहान मुलांना कोविड पासून ऑलरेडी जास्ती प्रोटेक्शन असतं. लहान मुलांमध्ये दुसरे रेस्पिरेटरी व्हायरस असेल, म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस आहे, मध्ये ते HMPV आलं होतं ते आहे, ते थोडं लहान मुलांमध्ये जास्त होतं. कोविड नाही होत लहान मुलं. तर लहान मुलांना मी इम्युनोसप्रेस नाही म्हणणार, त्यांना काही वेगळी काळजी घ्यायची गरज नाही. प्रेग्नंट लोकांचं सुद्धा माहित नाही आता, त्यांना मी म्हणेनच असं नाही इम्युनोसप्रेस, तर त्याच्यामुळे खूप ज्येष्ठ नागरिक, खरं ना आता ज्येष्ठ नागरिक सुद्धा नाही म्हणणार मी, म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना काही दुसरे, पण ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर बाकीच्या थोड्या गोष्टी असतातच, पण हे काही काळजीचं नाहीये विशेष, हे अगदी सोपं आहे. हे अगदी, म्हणजे आता तुम्हाला काळजी करायचीच असेल तर एक व्हायरस येतो H5N1 म्हणून, मी काय ते मेकअपचं सामान घेऊन ठेवलंय, आता 2-3 महिन्यांनी येईल तो मोठ्या प्रमाणावर येणार आहे, पण तो येईल तेव्हा बघू, आता तर मजा करत राहू. सो मास्क पण लावायची गरज नाही असं तुमचं म्हणणं, बिकॉज मास्कने पहिलाच मेन कोविड कंट्रोलमध्ये नव्हता आला, आणि हा मास्कच्या 300 पट आहे. दुसरं म्हणजे काय आहे ना, की एखादा इम्युनोसप्रेस्ड असेल, त्याला भीती वाटते, तो घालतोय मास्क, तर त्याची मजा नका करू. त्याने तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या शेजारी मास्क घालाल का, तर घाला, भांडू नका एकमेकांची. पण माझ्या मते मास्क घालून काही उपयोगच नाहीये. आणि मग ते मास्क असतात, ते सर्जिकल मास्क आहेत का,
मग ते नष्ट व्हायला 400 वर्ष लागतात. मग एन्व्हायरमेंटचं काय? मग लाखो मास्क गरज नसताना वापरायचे का? किती वेळा चेंज करायचे? सॉइलिंग झालं मास्क. आपल्याला भारतामध्ये घाम किती येतो? घामाने मास्क सॉइल झाल्यावर तो बदलायचा का? म्हणजे मास्क घालून उपयोग काहीच नाहीये. आणि त्याच्यामुळे उगाचच्या उगाच तुम्हाला झोटी तसल्ली मिळते. आणि तो मास्क बघून ना लोकांच्या मनात एक भीती तयार होते. ते जुने दिवस आठवायला लागतात. मोगले आझम आठवतोय ना? पर्दा नाही जब कोई खुदा से, बंदो से पर्दा करना क्या. काही मास्क बेसची गरज नाहीये. काही उपयोगही नाहीये त्याचा काय. तर म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार की आता मला जरी पावसामध्ये, कारण मी मुद्दामून त्याचा उल्लेख वारंवार करते, कारण पावसामध्ये खूप लोकांना सर्दी खोकला खूप फ्रिक्वेंटली होत असतो, तर त्याच्यामध्ये घाबरून न जाता बेसिकली तुमच्या डॉक्टरकडे जा आणि त्यांनी जर सांगितलं तर मग कोविड टेस्ट करा वगैरे, म्हणजे असंच तुमचं म्हणणं आहे ना? नो डायरेक्ट नो तो नो कोविडच असेल असं नाही. मी तर म्हणतो डॉक्टरकडे म्हणजे आता वैद्यकीय सल्ला मी असा कसा देणार की डॉक्टरकडे जाऊ नका, कारण तुमची परिस्थिती इम्युनोसप्रेस आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही मी सांगितला तो प्रोटोकॉल फॉलो करा. इम्युनोसप्रेस हो का नाही, हो असेल तर औषध घेणार आहे का, औषध घेणार असेल तर टेस्ट करा, टेस्ट पॉझिटिव्ह आली तर निर्माट्रेलवेर घ्या, बाकी काही करू नका. हा प्रोटोकॉल मी एका सेकंदात सांगितला. आणि अगदी एक शेवटाकडे येते की जे म्हणजे आपल्या भारतातले लोक असतील आणि खास करून आपण मराठीत बोलतो महाराष्ट्रातल्याच आहे ना सांगायचंय की महाराष्ट्रातनं सुद्धा अनेक जण चीन, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमध्ये जात असतात. इकडनं तिकडे जे जाणारे आहेत त्यांना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का, किंवा तिकडनं आपल्याकडे जे परतणारे असतील त्यांना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे असं वाटतं? छान प्रश्न विचारला. त्याचा मला बऱ्याच जणांचे प्रायव्हेट मेसेजेस आले होते. त्याचं उत्तर देतो. आता हे सगळे घाबरून लोकांची तिकीटं कमी झाली असतील, खटाखट नवीन तिकीटं काढून टाका आणि स्वस्तात जाऊन टाका. काही ट्रॅव्हल बिव्हल थांबवायची गरज नाहीये. ट्रॅव्हल चालू ठेवा, मजा करत राहा. अरे कुठे कोणी पाहिलंय उद्या काय होणार आहे? नवीन नवीन कुठला व्हायरस येईल, काय हादसा होईल, दुर्घटना होईल. आहे तसं आता मस्त जीवन जगत राहा. प्रत्येक क्षणाचा अगदी आकंठपूर्वक आनंद घ्या. प्रत्येक दिवसाचा आणि प्रत्येक क्षणाचा जास्ती विचार करू नका. आपण फार विचार करतो. कधी कधी अतिविचारापेक्षा अविचार चांगला. अच्छा. सो एक रॅपअप म्हणून सांगायचं झालं तर की आता जर तुम्ही नीटनेटके असाल तर बेसिकली कशानेच घाबरून काही जायची करायची गरज नाही. हे आणि मामूली सध्या आहे, काही होणार नाही, गॅरंटीड. काय इम्युनोसप्रेस असाल तर निर्माट्रेलवेर घेऊ शकता. वॅक्सिन बुस्टर अवेलेबल असले तरी त्याचा उपयोग नव्हता. नसल्यामुळे काही प्रश्नच नाही. प्रिकॉशनची काही गरज नाही. कोणाला काही काळजीचं काही कारण नाही. काहीही कारण नाही. दॅट्स इट. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद डॉक्टर रवी गोडसे सर, तुम्ही मुंबई तकला आज हा वेळ दिलात. आणि जरी कोणाच्या मनात कोविड संदर्भात काही प्रश्न असतील, भीती असेल किंवा काही त्यांना विचारायचं असेल तुम्हाला, त्याबद्दलची उत्तरं सुद्धा तुम्ही आमच्या मार्फत दिलेली आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जर उद्या पुढे जाऊन हा संसर्ग आणखीन पुढे वाढत राहिला तर आम्हाला पुन्हा एकदा तुमचं मार्गदर्शन घ्यायला नक्की आवडेल. कारण तुम्ही जसं डॉक्टरचे सल्ले देता त्याच पद्धतीने डॉक्टरने जे एक आश्वासक असणं गरजेचं आहे, तेही आम्हाला तो एक आश्वासक चेहरा तुमच्या मार्फत पाहायला मिळतो. त्यामुळे इथून पुढे सुद्धा तुम्ही वेळ द्याल याबद्दल आम्हाला नक्कीच अपेक्षा असणार आहे, आशा असणार आहे. पण आज तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर हे होते डॉक्टर रवी गोडसे आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार घाबरून जाऊ नका मुळात म्हणजे. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर नॅचरली तुम्ही नेहमीप्रमाणे जसं डॉक्टरकडे जाता तसं जाऊ शकता. एक्स्ट्रा काही लस घ्यायची सुद्धा आताच्या घडीला गरज नाहीये किंवा खबरदारी म्हणून मास्क घालायची गरज नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुमचे याबद्दलचे आणखीन काही प्रश्न असतील जे माझ्याकडनं कदाचित सुटलेले असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की ते विचारू शकता. पुन्हा एकदा आम्ही म्हणजे खूप प्रश्न असतील तर त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा डॉक्टर गोडसे यांची वेळ घेऊन त्यांच्याकडनं याची उत्तरं जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू. पण तुर्तास आता जे प्रश्न बेसिक होते ते आम्ही तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. डॉक्टर गोडसेंनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, याबद्दलच्या सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. तुर्तास या लाईव्हमध्ये इथेच थांबतोय. बघत राहा मुंबई तक.